माझं नाव भगवान आबाजी देसाई सुडावा। आमची मुलगी भाग्यश्री पुण्यामध्ये गेली ती। सोपानराव साहेबराव पावडे याला मुलगी गेली, याने आमची मुलगी मारली। तर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो तर आम्हाला लिंबाच्या पोलीस स्टेशन आमच्या तक्रार घेणे गेली। तक्रार इकडून तिकडून घेतली, एफ.आर. सुद्धा फाडणे गेली। एफ.आर. फाडून आतापासून अजून त्या गुन्हेगाराला अटक केली नाही त्याने अजून घरच्या माणसाला। सासरच्या तशा गावामध्ये मोकाट फिरायचं मेहरबानी करून साहेबांना आमची तक्रार घ्यावं आणि आम्हाला निर्णय द्यावा। आमच्या मुलीला नेहमी म्हणजे त्रास व्हायला, असं व्हायला तसं व्हायला। नवरा दारू पिऊन येतो संध्याकाळी, सासू हे देत होती, तिचे भाये जावा त्रास देत होत्या, सासरा सोडित होता। पैसे मागणी होते तरी आम्ही पैसे आमच्या न मिळायचं आम्ही 10 लाख दिले, एकदा 5 लाख दिले। ते भुसा दुकान टाकायचं म्हणल्यामुळे आम्ही 10 लाख दिले एक बार। मागून 2022 गाडी घेतो म्हणलं, आम्हाला त्रास व्हायला म्हणला तर आम्ही 2022ला सुद्धा 5 लाख दिली। तर आमच्या घरच्या मंडळीला आमच्या भाऊ बोलली होती, आम्ही घरी बैठक घेतली। त्या बैठकीत ठरवून त्याला दिली। आम्हाला वाटतं आमच्या पोटात छट थांबल, छट का थांबला नाही अजून। एस.सी. साहेबाला दिलं। आरोपाला फक्त पुणेच्या लोकांना साहेबराव आहे, सासऱ्याचं नाव साहेबराव बाबूराव पावडे, नवऱ्याचं नाव आहे सोपान साहेबराव पावडे, भायाचं नाव आहे विठ्ठल साहेबराव पावडे, तिचा दुसरा भाचा संतोष साहेबराव पावडे आणि तीन त्याची सासू, त्याची माय एक आणि त्याच्या 2 भाऊजया बहिणी। त्याला अटक करा, आम्ही 7 लोकांवर ही केली, फिर्याद नोंदली। त्याला मेहरबानी करून साहेबांना त्याला अटक करावं। माझं नाव बालाजी आबाजी देसाई, मुक्काम सुडावा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी। माझी पुतणी पुणेमध्ये गेलेली आहे, पण त्या मुलीचा मानसिक त्रास तिला ते देत होते। तर त्या कारणांमुळे त्याला आम्ही मुली सतत नेहमी म्हणायचे। लग्न झालं चार 2 वर्ष चांगलीच चालली, तिला 2 मुलं झाले। मुलं झाल्यावर पुन्हा त्यानं त्रास द्यायला सुरुवात केली। जावयानं त्रास द्यायला सुरुवात केली की मला 10 लाख रुपये द्या म्हणून त्यांनी आम्हाला भुसार दुकान टाकायचं आहे व्यवसाय म्हणून। मग आम्ही गावातले पंच कमिटी मिळून त्यांनी त्याला बोलावून घेतलं, 10 लाख दिले। पुन्हा मग 2 वर्ष चांगले झाले। पुन्हा त्याच्या बाद पुन्हा त्यानं सांगितलं की आम्हाला 4 चाकी गाडी घ्यायची, येणं जाणं आम्हाला वसमतून येणं जाणं लांब पडतं म्हणून पुन्हा 5 लाख दिले। पुन्हा 2 वर्ष चांगले चालले। पुन्हा मग त्याला त्रास चालू केला। चालू केल्यावर शेवटी सासऱ्या, सासू, 2 नंदा, जावाई आणि 2 भाऊ इतक्या लोकांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली। संध्याकाळी त्याने त्याला नरड दाबून त्यानं मारली तर साहेब, मग आता आमचं एक म्हणणं आहे, मग आम्ही ही तक्रार करायला गेलो पोलीस स्टेशनला। पोलीस स्टेशनवाल्यानं लिंबगाव पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलो। ती तक्रार साहेबानं उगी तोंडी घेतली। पुन्हा मग एफ.आर. फाडायला गेलं तर एफ.आर. सुद्धा त्यानं फाडला नाही। पुन्हा लेट 4 दिवसाला एफ.आर. फाडला आणि एफ.आर. फाडून त्यांनी आरोपी फरार आहेत। आरोपी उजूक त्याला अटक केली नाही। तर मेहरबानी करून साहेबांनी एकच करायची विनंती आमची की त्या आरोपीला अटक करावी व आम्हाला न्याय द्यावा।